36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बुलढाणा येथे हेड पोस्ट ऑफिसला आलेल्या एका धमकीच्या ईमेलमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. राज्यातील पासपोर्ट आणि टपाल कार्यालयामध्ये स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला होता, मात्र सखोल तपासणीनंतर कोणताही स्फोटक पदार्थ आढळून आला नाहीये. दिनांक 25 मार्च रोजी बुलढाणा हेड पोस्ट ऑफिसला एक धक्कादायक ईमेल प्राप्त झाला. या ईमेलमध्ये राज्यातील सर्व पासपोर्ट कार्यालय आणि टपाल कार्यालयांमध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तब्बल 16 RDX बॉम्बस्फोट होणार असल्याची गंभीर धमकी देण्यात आली होती. तसेच तात्काळ सर्वांना बाहेर काढा असा इशाराही देण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोस्ट प्रशासनाने तात्काळ ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक पाचारण करून संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर कोणताही स्फोटक पदार्थ आढळून नसल्याचं स्पष्ट झालंय. ही धमकी खोटी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आलाय. दरम्यान संबंधित ईमेल कोणी आणि कुठून पाठवला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे. काल दिनांक 25 मार्च रोजी शिक्षक कार्यालयाकडून आम्हाला एक फॉरवर्डेड ईमेल मिळाला. या ईमेलचा विषय असा होता की तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयामध्ये दुपारी 12 वाजून 10 वाजता सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे. सर्वांना तातडीने बाहेर काढा. हा मेल साधारणतः आम्हाला 11 वाजता मिळाला. त्या अनुषंगाने आम्ही येथील सिटी पोलीस स्टेशनला तसं कळवलेलं आहे. त्या मेलचं गांभीर्यसुद्धा आम्ही तिथल्या PI राठोड साहेबांना सांगितलं. त्या अनुषंगाने त्यांनी त्वरित आम्हाला BDDS पथक इथे पाठवलं. BDDS पथकाने इथली कसून चौकशी केली, सर्व छानबीन केली. पोस्ट ऑफिस तसेच पोस्ट ऑफिसमधील परिसर चेक करून झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की काळजी करण्याची काही गरज नाही आहे, कारण इथे कुठलेही संदिग्ध ॲक्टिव्हिटीज किंवा कुठले संदिग्ध पदार्थ आपल्याला इथे काही आढळून आलेला नाही आहे. तरी पण आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून पण आम्हाला काही निर्देश आलेले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही काळजी घेतो आहे. आणि काल 25 मार्च रोजी कार्यालयीन कामकाज हे जसं इतर दिवशी चालतं त्याचप्रमाणे सुरळीत दिवसभर चाललं. त्याच अनुषंगाने आजसुद्धा आम्ही काळजी घेऊन सर्व व्यवहार हे सुरळीत चालवतो. त्यामुळे कुठे काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण आम्ही पोलीस प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहोत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा.